नागपुर के इमामबाड़ा थाना क्षेत्र में पुलिस को गश्त के दौरान दो संदिग्ध युवकों को अवैध हथियारों के साथ गिरफ्तार करने में सफलता मिली है। दोनों आरोपी किसी गंभीर आपराधिक वारदात को अंजाम देने की फिराक में थे। उनके पास से पिस्तौल, गोलियां, चाकू, फरसा और मोटरसाइकिल बरामद की गई। तलाशी में आरोपियों के पास से विदेशी माउजर, पिस्तौल, एक जिंदा कारतूस और एक चाइनीज चाकू मिला, जबकि अन्य आरोपी के पास से स्टील का फरसा बरामद हुआ। दोनों के पास से कुल 83,500 रुपए का सामान जब्त किया गया। प्रारंभिक पूछताछ में आरोपियों ने बताया कि हथियार उनके मित्र की है। पुलिस को संदेह है कि आरोपी किसी गंभीर अपराध की योजना बना रहे थे। इस आधार पर उनके खिलाफ आर्म्स एक्ट की धारा 325, 425 और महाराष्ट्र पुलिस अधिनियम की धारा 135 के तहत मामला दर्ज कर उन्हें गिरफ्तार किया गया है। यह कार्रवाई डॉक्टर रविंद्र कुमार सिंगल, पुलिस आयुक्त नागपुर शहर, शिवाजीराव राठौड़, अतिरिक्त पुलिस आयुक्त दक्षिण प्रभाग नागपुर शहर, रश्मिता राव, पुलिस उपायुक्त परिक्षेत्र C4, नरेंद्र हिवारे, पुलिस आयुक्त सकदरा डिवीजन के मार्गदर्शन में वरिष्ठ पुलिस निरीक्षक राहुल शायर, पुलिस उपनिरीक्षक नीलेश टेमगिरे, पुलिस अमलदार रंजित सक्करवार और जितेंद्र चौधरी द्वारा की गई है। सर, आपल्या पोलीस ठाणे हद्दीत हत्यारांचे सहित 2 आरोपी पकडण्यात आले। नेमका काय पूरी घटना, आरोपी कोण आहे, या त्यांचा रेकॉर्ड आहे का, काय सांगा? दिनांक 30/4/2025 रात्री इमामबाड़ा पोलीस स्टेशनचे तपास पथक रात्री पेट्रोलिंग करत असताना 2 संशयित इसम एका दुचाकीवर त्यांना जाताना दिसलेले आहेत आणि त्यांच्यावर संशय आल्याने त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले असता त्यांच्या ताब्यातून एक गावठी बनावटीचे पिस्टल, एक जिवंत राऊंड आणि एक चायनीज चाकू तसेच एक फरसा हा जप्त करण्यात आलेला आहे। सदरची कारवाई ही माननीय झोन 4 सर तसेच माननीय अपर पोलीस आयुक्त नागपूर, जॉईंट पोलीस आयुक्त नागपूर शहर आणि CP सर यांच्या मार्गदर्शनाखाली इमामबाड़ा पोलीस स्टेशनचे DB पथक तसेच वकोनी यांनी केलेले आहे। सदर प्रकरणात एक आरोपी अद्यापपर्यंत फरार असून ज्याच्याकडून हे अवजार त्यांनी प्राप्त केले आहे तो फरारी आहे। त्याचा शोध घेतला जात आहे आणि सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक साहेब गुन्हे इमामबाड़ा पोलीस स्टेशन हे करत आहेत। सर, अटक आरोपीचे नाम काय आहे, यापूर्वीचे काही रेकॉर्ड आहे का, आणि इतके मोठे हत्यार घेऊन पुढे वारदात करण्याची शक्यता आहे का काय? यातील अटक आरोपींची नाव आहेत, एक आहे अमय धुर्वे आणि एक कमलेश राऊत आहे। यांच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत। तसेच यांनी ही अवजार का आणली होती याबाबतचा तपास चालू आहे। त्यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे।